तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक तर तुम्ही भरपूर खाल्ले असणार, पण आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट मऊ लुसलुशीत असे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक। हे मोदक अगदी झटपट बनून तयार होतात आणि चवीला पण खूपच छान लागतात। तर नमस्कार, तुमचं सोनाली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा। तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक। तर चला ही रेसिपी चालू करूया। हे मोदक बनविण्यासाठी मी इथे 3 वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। आता मी या पिठामध्ये 1 चमचा भरून तेल ओतून घेणार आहे आणि सगळं तेल या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे। अशा प्रकारे सगळं तेल मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी घालून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। आपण चपात्यांना जशा प्रकारे पीठ तयार करतो तशाच प्रकारे आपण हे पीठ मळून तयार करून घ्यायचं आहे। अगदी लुसलुशीत मऊ असे हे मोदक बनून तयार होतात आणि चवीला पण खूपच छान लागतात। तर बघा, मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ चांगल्या प्रकारे मळून घेतलेलं आहे। वरून थोडंसं तेल घालून परत एकदा हे पीठ मी चांगल्या प्रकारे मळून घेणार आहे। अशा प्रकारे मी सगळं पीठ मळून घेतलेलं आहे आणि 15 मिनिटांसाठी हे पीठ मी झाकून ठेवणार आहे। आता मी गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे। तवा गरम झाला की त्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप घालून घेतलेलं आहे आणि तूप चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये ओला नारळ खिसून मी 2 वाट्या घातलेला आहे। मोजून 2च वाट्या मी याच्यामध्ये नारळ घातलेला आहे आणि 2 ते 3 मिनिटं आपण हा नारळ तुपामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे। गॅस कमीच ठेवून आपण हे सगळं भाजून घ्यायचं आहे। आता मी त्याच वाटीने 1 वाटी मोजून गूळ याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि सगळं मिक्स करून घेणार आहे। गूळ सगळा या नारळामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे आणि आपण याचं एक सारण बनवून घ्यायचं आहे। मोदकाच्या आतमध्ये भरण्यासाठी कमी गॅसवरतीच आपण हे सारण बनवून घ्यायचं आहे। आता मी या सारणामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालणार आहे आणि सगळं सारण मिक्स करून घेणार आहे। कमी गॅसवरतीच आपण हे सारण भाजून घ्यायचं आहे। सगळा गूळ आपण या खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी 10 ते 12 मिनिटात आपलं सारण बनून तयार होतं। तुम्ही बघू शकता सगळा गूळ या सारणामध्ये मिक्स झालेला आहे आणि आपलं सारण बनून तयार झालेलं आहे। आता मी गॅस बंद करून हे सारण थंड करून घेणार आहे। आता मी मळून ठेवलेल्या गव्हाच्या पिठाला 15 मिनिटं होऊन गेलेले आहेत। आता मी परत हे पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे आणि या पिठाचा एक छोटासा गोळा करून घेणार आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। आता या पिठाला मी सुक्कं पीठ लावून घेणार आहे आणि याची एक छोटीशी पोळी लाटून घेणार आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे मी एक छोटीशी पोळी लाटून घेतलेली आहे। आता मी याच्यामध्ये हे सारण घालून घेणार आहे। आपल्याला जेवढं सारण भरायचं आहे आपण तेवढं सारण या मोदकामध्ये घालून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आकार देऊन आपण हे मोदक बनवून तयार करून घ्यायचे आहेत। अगदी मऊ लुसलुशीत आणि खूपच चविष्ट असे हे मोदक बनून तयार होतात। अशा प्रकारे आपण हा मोदक बनवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अगदी झटपट हे मोदक बनून तयार होतात। तांदळाच्या मोदकापेक्षा हे गव्हाचे मोदक अगदी सोप्या पद्धतीने बनून तयार होतात। मी आणखीन एक मोदक तुम्हाला बनवून दाखवते। मी इथे पोळी लाटून घेतलेली आहे आणि मोदक बनवून घेणार आहे। अशा प्रकारे तुम्ही मोदक बनवून नक्की खाऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील। अगदी झटपट हे मोदक बनून तयार होतात। तांदळाच्या मोदकापेक्षा हे मोदक बनवायला अगदी सोपे असतात।
तर बघा इथे मी सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता मस्त नसे आपले मोदक तयार झालेले आहेत. आता मी इथे एका कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवून घेतलेला आहे. आता मी इथे एका प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे आणि ती प्लेट कढईमध्ये ठेवून त्याच्यामध्ये हे मोदक घालून घेणार आहे. तुम्ही हे मोदक तळून सुद्धा बनवू शकता. मी इथे उकडून घेणार आहे. उकडलेले मोदकसुद्धा खायला खूपच छान लागतात आणि तळलेले सुद्धा. आता मी याच्यावरती 20 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे. तर बघा 10 मिनिटं झालेले आहेत आणि मोदक मस्त असे शिजत आलेले आहेत. अजून मी याच्यावरती 10 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे आणि तुम्ही बघू शकता आता आपल्या मोदकांना 20 मिनिटं झालेले आहेत आणि मोदक बनून तयार झालेले आहेत. अगदी झटपट हे मोदक बनून तयार होतात. मी आता हे मोदक खालती काढून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता खूपच छान असे हे मोदक बनून तयार झालेले आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.